तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। डिझेल टंचाई विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील डोणगावच्या एका शेतकऱ्याने अनोखं आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त केलाय। आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून 5 किलोमीटर अंतरावरील डोणगाव येथील पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर नेला। जिल्ह्यात सध्या शेती मशागतीचे काम सुरू आहेत। पेरणी देखील तोंडावर आली आहे, पण कित्येक शेतकऱ्यांचे शेती मशागतीमध्ये काम डिझेल विना बंद पडले आहे। कॅनमध्येच डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर उभे आहेत आणि शेतकरी हवालदिल झाला आहे। सरकार प्रशासन फक्त आश्वासनं देत असून प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचा आरोप करत डिझेलचा तात्काळ पुरवठा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। शासनाची व्यवस्था आहे गावपर्यंत टँकरनं पुरवायची। आमचं म्हणणं आहे आमच्या आरक्षिपूट प्रमाणे गावपर्यंत आम्ही ट्रॅक्टर घेऊन तिथं उभे राहतो। तिथं तुम्ही ते छोटे टँकरदार आहेत तिथं त्या गावात तुम्हाला डिझेलची पोस्ट करा। या ठिकाणी मागणी आहे। शेतकऱ्याचा छळ आणि जो त्रास होऊन राहिलेला आहे, मानसिक त्रास, शेतीमालाला भाव नाही, कांद्याचे भाव नाही, मुलं शिक्षणात टाकले ते नेट परीक्षेचे पुन्हा परीक्षेचे द्यायचे काम करतात। येणारं रोजचं संकट आहे शेतकऱ्यावर, नवीन संकट म्हणून त्या ठिकाणी यायला लागलं। म्हणून या शेतकऱ्याला शेती करावं का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी पडला। शासन एकाकडे सांगते की डिझेलचा पुरवठा लिमिट आहे, तुम्ही किती डिझेल मागा, त्या ठिकाणी टंचाई त्या ठिकाणी नाही, पण रात्र 2-2 वाजेपर्यंत कॅनी त्या ठिकाणी बसायला लागतात आणि डिझेलचा नंबर त्या ठिकाणी येतो आणि डिझेल त्या ठिकाणी संपते, पुन्हा दुसऱ्या पंपावर तिचा नंबर घेऊन त्या ठिकाणी लागा लागते। ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आमचं म्हणणं आहे आमचा जो आरशी बुक आहे शासनाचा त्याची नोंद आहे, तर तुम्ही त्या टँकरद्वारे त्या गावात खेड्या गावात आम्हाला ग्रामीण भागात डिझेल पोस्ट करा ट्रॅक्टरला, नका कॅनीत देऊ। ही आमची या ठिकाणी मागणी आहे। शेतमालाच्या भावाची मागणी आहे, अनेक मागण्या आहेत। शेतकऱ्यावर हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यावर येणारं रोजचं संकट, नवीन संकट, हे नवीनच संकट घेऊन येते रोजही सुद्धा। आपण जर बघितलं तर पहिले इंधन टंचाई, भाववाढ, शेती मशागतीची कामं चालू आहेत। एकंदरीत शेतकऱ्याला कुठेतरी याचा फटका बसते का? बिना फटक्याचं एक रोज भाव वाढणं चालले, थोडं करून भाव वाढणं चालले। शेतीमालाचे भाव कमी झाले। आमच्या ज्या ठिकाणी सोयाबीन सरकारने खरेदी केली त्यावर 54 रुपये खरेदी केली, ना फेडले, 200 रुपये खर्च आला, 5200 आमच्या हातात पडली। आता ती सोयाबीन 7700 चालली, व्यापाऱ्याकडे चालली, सरकारला चालली। आमचं म्हणणं आहे नाफेडला जेव्हा माल खरेदी तुम्ही केला, त्या नाफेडचा खरेदी गव्हर्नमेंटकडे माल आहे तो, त्या मालाचं तुम्ही आम्हाला 1700 रुपये म्हणून बोनस द्या। आम्ही जर प्रायव्हेटिकला असतात तर त्याचं बोनस नको होतं। जेव्हा आपण फॅक्टरीशनला कापूस शिकायचो त्याचं बोनस आम्हाला परत मिळायचं, तेव्हाच पणन महासंघाला कापूस लोक देत होते। तसं नाफेडला जर माल मिळावा अशी इच्छा असलं सरकारची आणि आमची, तर आम्हाला 1700 रुपये बोनस तुम्ही या सोयाबीनला द्या। आज रोजी सोयाबीन तुमच्याकडे आहे आणि आमच्या पदरातून सोयाबीन गेली, ही आमची या ठिकाणी मागणी। सोयाबीनचे दर तर खूप मोठ्या प्रमाणात वाढले, सोयाबीनचे दर वाढले, पण शासनानं सोयाबीन आमची खरेदी करून घेतली, काही मार्केटनं खरेदी केली व्यापाऱ्यानं। शेतकऱ्याचं सोयाबीन नाही, शेतकऱ्याला जे बी घ्यायचं काम पडते ते जास्त भावात घ्यायचं काम पडायला। आज शेतकऱ्याच्या दारात काहीच नाही घरी। शेतकऱ्याचा कांदा प्रश्न असेल, भाववाढ असेल, हे सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठलं का असं वाटतंय का? असं वाटायचं नाही। आता कोणी तुमची मीडियावाले सांगतात कोणाचा तोल गेला, आमचं म्हणणं शेतकऱ्याची सहनशीलता संपली। याच्यानंतर शेतकऱ्याचा अंत तुम्ही पाहू नका, कारण आता जगाव का मराव हा प्रश्न या ठिकाणी पडला आणि इथं राहून मेल्यापेक्षा लढून मेलेलं पुरलं, ही मानसिकता शेतकऱ्याची त्या ठिकाणी झाली। बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून काय नेमका संदेश द्यायचा? संदेश म्हणजे डिझेल झाल्यानंतर ट्रॅक्टर कॅनीत तुम्ही देत ना, मोटरसायकलवर आणलं त्याच्यात तुम्ही देत ना, मग ट्रॅक्टर जिथं आता ज्या पंपावर आम्हाला डिझेल भेटेल तिथपर्यंत हा आमचा गाडा घेऊन जाणार आम्ही। तुम्ही तहसीलदार साहेबाला विचारा कोणा पेट्रोल पंपावर डिझेल भेटते, त्या ठिकाणी आम्ही घेऊन जायला तयार आहे। एक पंप नाही, पुऱ्या मतदारसंघात जरी फिरायचं काम पडलं मेकर तरी सुद्धा आज आमची तयारी आहे। भाकरी बांधून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही आमच्या सोबत राहा। तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा, राजकीय पुढाऱ्यांना विचारा, डिझेलचा साठा मुबलक आहे म्हणतात, कलेक्टर साहेब सांगतात। आम्हाला तर ज्या मोबाईलवर पाहिलं ते मोबाईल फोडावा असं वाटते की आम्ही 2 वाजेला त्याने घेऊन बसतो, आमचा नंबर त्या ठिकाणी येते आणि तिथं डिझेल संपते। जितक्या जागली आम्ही शेतात केले नाही तितक्या जागली पंपावर काम पडायला लागलो। हो, पंपावर या। हो।